श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 4 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा आणि या दिवशी गुरुदत्त जयंती आलेली आहे. हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीचे जे व्रत करत आहे तर त्या दिवशी दुसरा गुरुवार आलेला आहे, म्हणजे 4 डिसेंबरच्या दिवशी दुसरा गुरुवार आलेला आहे. हा दिवस दत्तात्रेय, ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तीचे एक रूप म्हटले गेलेले आहे, एकत्रित रूप म्हटले गेलेले आहेत. या दिवसापासून 7 दिवस गुरुचरित्र पालन केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात आणि आपण नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. ग्रहदोष, पितृदोष, संतान दोष दूर होतो आणि संतान प्राप्ती व कुलवृद्धी आणि आपल्या कुळाचं रक्षण होत असते. हा गुरुवार जो आहे हा मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत पवित्र दिवस म्हणून म्हटला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा महत्त्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंती. दत्तांचा जन्म उत्सव म्हणजे जन्मदिवस साजरा केला जातो. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये दत्त जयंतीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. ही तिथी अत्यंत विशेष मानली जाते. या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांचा जन्म झालेला आहे. म्हणून या दत्त जयंतीनिमित्त सर्व केंद्रामध्ये, स्वामींच्या केंद्रामध्ये हा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करत असतो आणि याला मोक्षदायक महिना असं सुद्धा म्हटलं जाते. या दिवशी पूजा अर्चना केल्याने याचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळत असते. आपल्याला जन्म उत्सव ज्या दिवशी साजरा करायचा आहे तर तो दिवस गुरुवारचा येणार आहे. या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. पौर्णिमेचा दिवस जो आहे हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. जे व्यक्ती मनोभावाने श्री गुरुदत्त जयंती आणि माता लक्ष्मी गुरुवारची उपास जे आहे किंवा उपासना व्रत जो व्यक्ती करतो किंवा घरातील स्त्रिया मनोभावाने करतात, त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकर पूर्ण होत असतात. त्यांच्या मनातील जी अडलेली कामं आहे, नकारात्मकता आहे, तर ती दूर होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्याला प्राप्त होतो. दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून भक्तिभावाला आणि परमार्थाला, आत्मचिंतनाला पूरक अशा महिन्यात दत्त जयंतीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला म्हणून या दिवशी जन्म उत्सव हा दत्तक्षेत्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. म्हणूनच आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर होते. म्हणूनच या दिवशी आपल्याला गुरुदत्त जयंतीपर्यंत गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने नकारात्मकता दूर होते, प्रखर पितृदोष आहे तर तो कमी होतो. त्याचबरोबर घरातील संपूर्ण दारिद्र्य गरिबी नष्ट होते. 7 पिढीचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी व्हायला लागते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. म्हणूनच आपल्याला या दिवशी गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, गुरुदत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराची पूजा केली जाते. या दिवशी भाविक भक्त आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा उपवास करत असतात आणि हा उपाय जो आहे तर तो कशासाठी केला जातो तर हा उपाय केल्याने आपले जे 7 पिढीचे दारिद्र्य आहे ते लवकरात लवकर नष्ट होऊन 100% घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. करोडाच्या कर्जातून आपल्याला मुक्तताही मिळत असते. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि आपल्या घराला जो 3 पिढ्यांचा लागलेला पितृदोष आहे तर तो कमी होत असतो. त्याचबरोबर आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते. त्यांच्या कोणत्याही कामामध्ये अभ्यासामध्ये मन लागत असते आणि लग्न कार्यामध्ये अडथळे येत नाहीत. म्हणून हा उपाय जो आहे तर तो केला जातो. तर पहा, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या फोटोमागे आपण 4 कुत्रे बघत असतो, एक गाय बघत असतो. तर गाय हे पृथ्वीचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेलं आहे.
4 वेद म्हटले गेलेले आहे. तर त्यामध्ये पहिला वेद जो आहे तर तो सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4 वेद जे आहेत तर ते कुत्र्याला म्हटले गेलेले आहेत. म्हणून या दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त यांची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे. तर पहा, तुम्हाला भरपूर पितृदोष लागलेला आहे. घरामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुम्ही एखादं काम करायला जाता पण त्यामध्ये तुमचं नुकसान होते, व्यवसाय टाकलेला असेल तर त्यामध्ये प्रगती होत नाही, पाहिजे तसा आपल्याला पैसा घरामध्ये येत नाही. जर आपल्या घरामध्ये जर पैसा असला तर तो पैसा टिकून राहत नाही. म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे पण आपल्या घरावर प्रसन्न नाही, म्हणून ते पैसा जे आहे तर ते घरामध्ये स्थिर राहत नाही. तर कोणत्याही कामामध्ये तुम्ही जर काम करत असाल तर त्याच्यामध्ये मन लागत नाही, घरामध्ये एकांत असल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, काम घेतलेलं आहे तर त्यामध्ये अडचणी वारंवार येत असेल, ते कामच पूर्ण होत नसेल व आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवत असेल, त्याचबरोबर तुम्ही एखादं लोन घेतलेलं आहे तर त्यामध्ये जे कर्ज आहे ते घेतलेलं आहे तर ते कर्ज जर वाढतच जात असेल तर ते कमी होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद असेल, घरामध्ये सुख असल्यासारखं तुम्हाला वाटत नसेल, जे आपण पदार्थ बनवत असतो घरातले किंवा स्वयंपाक बनवतो त्या अन्नाला चव लागत नसेल, बेचव लागत असेल, घरामध्ये शांतता राहत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद व घरामध्ये दुःख दारिद्र्य जी आहे तर ती आपल्या वाट्याला येत असेल, कमीच होत नसेल, ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या सर्व समस्या पितृदोषाची लक्षणे म्हणून ओळखले गेलेले आहेत. म्हणून कोणताही पैसा कमवलेला आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नाही. जर आपण हा जो पैसा आहे हा चुकीच्या कामाने जर आपण पैसा कमवत असाल तर तो घरामध्ये टिकून राहत नाही. आपण जर स्वतः कमवलेला पैसा असेल आणि तो शुद्ध मनाने कमवलेला असेल तर तो घरामध्ये टिकतो. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते, त्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होत असते. म्हणून जे पैसे आपण कमवत आहोत तर ते चुकीच्या पद्धतीने कमवू नये. त्याचबरोबर घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहायची असेल तर आजपासून तर 4 डिसेंबरपर्यंत हा उपाय तुम्ही जर केला तर घरामध्ये आजारपण कमी होते, घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला आहे तर हा कमी होतो, मुलाची भरभरून प्रगती होते, त्याचबरोबर घरामध्ये लग्न कार्य आहे तर व्यवस्थित पार पडते, त्यामध्ये विघ्न येत नाही. म्हणूनच आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आपण जे वस्तू खाऊ घालणार आहोत तर ती खाऊ घातल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या दुःख याचं निवारण होईल, तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होईल. तर भरपूर दिवसापासून तुम्ही काही जागा घ्यायचा प्रयत्न करत असाल किंवा तुम्ही एखादा फ्लॅट घ्यायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्याच्याने घेणं शक्य होत नसेल किंवा तुम्ही एखादं काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अडचणी समस्या अशा ह्या अडचणी आहे ह्या सतत येत असेल, ही इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल, कितीही प्रयत्न केला तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, ती अपूर्ण राहिलेली असेल, आपल्याला म्हणूनच दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे गुरूंचा तर ही वस्तू खाऊ घातल्याने दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तर आपल्याला गाईला या दिवशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, 12 केळं आपल्याला एखाद्या गाईजवळ न्यायचे आहे. त्यानंतर एक एक गाईला केळ आपल्याला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर गाईला खाऊ घालत असताना गाईने एखाद्या केळाला चाटलेलं असेल तर ते केळ घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर याचा शिरा बनवायचा आहे आणि सर्व घरातील सदस्याला द्यायचा आहे. यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये नकारात्मकता येत नाही, कारण गाईला 33 कोटी देवींचं रक्षण करणारी, कारण 33 कोटी देव या गाईच्या पोटामध्ये वास करत असतात. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण गाईचं गोमूत्र जर टाकलं तर घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि आपल्या जीवनात जे आपण काम करायला जातो तर त्यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. मी तयार करत असताना आपल्याला तूप लावून ही पोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, 2 चमचे आपल्याला हरभऱ्याची डाळ भिजवत ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पोळीवर आपल्याला ही हरभऱ्याची डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. नंतर आपल्याला गुळपोळी एका ताटामध्ये घ्यायची आहे.
एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे, हळदी कुंकू आणि एक एक तांब्या भरून घ्यायचा आहे पिण्याच्या पाण्याचा, त्यामध्ये शुद्ध गंगाजल, त्याचबरोबर आपल्याला गुलाबजल टाकायचं आहे, मोगरा अत्तर टाकायचं आहे आणि थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे पाणी आणि हे ताट घेऊन आपल्याला गाईजवळ जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला गाईच्या पायावर पाणी टाकायचं आहे. गाईच्या पायावर पाणी टाकल्यानंतर आपल्याला गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा लावायच्या आहेत. त्यानंतर त्यांच्या पायावर आपल्याला हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करायचे आहेत, ओवाळून घ्यायचं आहे गाईला. आणि त्यानंतर आपल्याला ही गुळपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना आपल्याला जो हात आहे तर तो चाटायला हवा, अशा पद्धतीने आपल्याला गाईला ही गुळपोळी खाऊ घालायची आहे. त्यानंतर पाठीवरून हात फिरवायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या, 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होऊ द्या, असं आपल्याला गाईजवळ उभं राहून म्हणायचं आहे. असं केल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते व सुख समृद्धी घरामध्ये टिकून राहते. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.